आमची जाण्याची गैरसोय आहे, आम्हाला रस्ता पाहिजे. येणे जाणं आम्हाला असंच करावं लागते. चालत जायचं चालत यात. वनवासवाडीतील लोकांचा हा जगण्यासाठीचा दररोजचा संघर्ष किती भयानक असेल. रस्ता आमचा होत नाही म्हणजे पंचायत आम्हाला दक्षता जरा बी घेत नाही. बाय माणसाची त्या डिलिव्हरीची रक्ताची आर इथं लागते, तर गरीब माणसं समजी भिजते त्या रक्तानं. आणि कुठलं मटेरियल आणून कोणाला घर बांधायचं झालं तर घर बी बांधू शकत नाही. 3 तास 4 तास खाली उतरस्तवर जाते. एक एक माणूस इथं असंच आजारी झाले की एक एक असंच गेले वर. डिलिव्हरी अशीच न्यावं लागते आम्हाला. म्हातारं माणसं असंच न्यायचं. डिलिव्हरीची बायका माणसं बी आम्ही अशीच घेऊन जायचं. गरीब माणसाने वय आहे का आमचं न्यायचं. 5वी पिढी चालू आमची आहे. कधी सुद्धा कुणी सुद्धा दक्षता घेतलेली नाही. राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या मतदारसंघात ही गावं येतात. या परिसराला सध्या डॉक्टर श्रीनिवास पाटील, उदयनराजे भोसले असे 2 खासदार आहेत. असं असतानाही इथल्या सामान्य नागरिकांना दररोज 3 किलोमीटरचा डोंगर पार करावा लागतो. गरोदर स्त्रीला जर आणायचं असेल तर ती लोक त्या खांद्यावरती तिला घेतात आणि त्या झोळीमधल्या त्या बाईच्या रक्तानं त्या पाऊल वाटेवरती एक रेष पसरलेली असते. भारताचा नकाशा जो आहे तो त्या टीव्हीच्या स्क्रीनवर दाखवला गेलेला ते भारताचं चित्र आहे. ते चित्र भारताचं खरं नाही. तर त्या वनवासवाडी सारख्या गावामधल्या ज्या बाईच्या रक्तानं जो रक्ताचा ओघळ तयार होतोय तो खरा भारत आहे. त्याच्यानंतर हा साहेबांनी मनाव घेऊन शेने हा रस्ता चालू केला. रस्ता पूर्ण झाला, डांबरीकरण झालं. आता आम्हाला कुठलीही अडचण नाही.